बॉलिवूडमध्ये असंख्य प्रेम कहाण्या घडल्या, अनेक जुळल्या, अनेक तुटल्या, पण एक प्रेम कहाणी अशी आहे जी दशकानंतरही लोक भावनेने आठवतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची. त्यांची कहाणी फक्त रोमांस नाही, ती संघर्ष आहे, समाजाचा दबाव आहे, कुटुंब, करिअर आणि स्वतःशी केलेली प्रामाणिक लढाई आहे. पण त्यावर मात करत त्यांनी एकमेकांना निवडलं कायमचं. पहिली भेट, पडद्यावरची केमिस्ट्री खरी ठरली. 60-70चे दशक, बॉलिवूडचं सुवर्णयुग. धर्मेंद्र त्या काळात ही मॅन, सबसे हँडसम हिरो म्हणून ओळखले जात, तर हेमा मालिनी देशाची ड्रीम गर्ल. दोघेही यशाच्या शिखरावर होते. तुम हसीना मै जवान या चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट झाली. धर्मेंद्र लगेच शांत झाले, थोडे मंत्रमुग्ध झाले, कारण समोर भारताची सर्वात सुंदर अभिनेत्री होती हेमा मालिनी. हेमा मालिनी सुरुवातीला खूप सांभाळून बोलत. त्यांना माहिती होतं की धर्मेंद्र विवाहित आहेत आणि 4 मुलांचे पिता आहेत. पण धर्मेंद्र यांचं व्यक्तिमत्व, त्यांची प्रामाणिकता, त्यांचा स्वभाव हेमाला नकळत आकर्षित करत होता. चित्रपट मागोमाग चित्रपट होत गेले. दोघं एकत्र शूटिंग करताना हसू, संवाद, मैत्री आणि एक दिवस हे नातं मैत्रीपलीकडे गेलं. पडद्यामागे सुरू झालेली प्रेम कहाणी. शोलेच्या चित्रीकरणाच्या काळात दोघांचे क्षण सर्वात खास होते. धर्मेंद्रला बसंतीचे संवाद ऐकताना खऱ्या अर्थाने हसू फुटायचं. त्या काळात संपूर्ण टीमला हे जाणवत होतं की धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात एक जादू आहे. हेमा त्यावेळी अत्यंत संस्कारी, कुटुंबकेंद्री व्यक्ती होत्या. त्यांना माहिती होतं धर्मेंद्र यांच्या घरी पत्नी प्रकाश कौर आणि 4 मुले आहेत. मन प्रेमात पडत होतं, पण बुद्धी वारंवार सावध करत होती. समाजाची भीती, कुटुंबाचा प्रश्न आणि दोघांचं गुपित प्रेम. धर्मेंद्र आपल्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊ इच्छित नव्हते. प्रकाश कौर यांनाही हे नातं स्वीकारायला अवघड जात होतं. या दोघांच्या प्रेमावर अनेक लोक टीका करत होते. पत्रकारांमध्ये लेख, आरोप, अपमान, पण दोघांनी कधीच एकमेकांना सोडलं नाही. हेमाचा स्वभाव अत्यंत शांत आणि मर्यादित. ती कधीच वादात उतरली नाही. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, एखाद्याच्या नजरेत आपलं प्रेम ओळखलं जावं. धर्मेंद्रही तिच्या सौंदर्यावर जितका फिदा होते, तितकाच त्यांच्या स्वभावावर प्रेम करत होता. सगळं बदलून टाकणारा निर्णय. त्या काळात भारतात हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करणे कायदेशीर नव्हतं. दोघांपुढे 2च पर्याय होते, एकमेकांपासून दूर जाणं किंवा जगापुढे उभं राहून आपलं प्रेम स्वीकारणं. धर्मेंद्रनं दुसरा पर्याय निवडला. 1980मध्ये दोघांनी गुपचूप इस्लाम धर्म स्वीकारला आणि लग्न केलं. हा निर्णय सोपा नव्हता. दोघांना माहिती होतं समाज बोलणार, लोक टीका करतील, पण त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं एकत्र आयुष्य जगणं. हेमाने नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी धर्मेंद्रला निवडलं कारण त्यांनी मला खऱ्या अर्थानं प्रेम दिलं, माझा आधार बनले. लग्नानंतरचं आयुष्य शांत पण मजबूत. लग्नानंतर दोघांनी आपल्यावरचं लक्ष हटवण्यासाठी खूप शांत जीवन जगलं. त्यांना 2 मुली झाल्या, ईशा आणि आहाना. धर्मेंद्र आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करायचे. सनी बॉबी असो किंवा ईशा आहाना, ते सर्वांना अभिमानाने उभं करत. हेमा मालिनीनेही कधीही दोन्ही कुटुंबांना वेगळं मानलं नाही. तिने नेहमी मर्यादा पाळल्या आणि तेच त्यांच्या नात्याला टिकवण्यासाठी सर्वात मोठं कारण ठरलं. त्यांची प्रेम कहाणी का इतकी महान मानली जाते? कारण ही कथा परफेक्ट नव्हती. ती होती खरी भावनिक, संघर्षाने भरलेली. समाजाचा दबाव, वैयक्तिक जबाबदाऱ्या, कुटुंब, नात्यातील संघर्ष, टीका, लोकांचे आरोप, धर्म बदलण्याचा कठीण निर्णय आणि तरीही प्रेम टिकवण्याची इच्छा. धर्मेंद्र आणि हेमा आजही हॉलिवूडमधील सर्वात आदरणीय, स्थिर आणि सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. आज दोघेही वयानुसार शांत जीवन जगत आहेत, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही एकमेकांप्रती असलेली तीच माया दिसते. धर्मेंद्र आजही हेमाला माझी ड्रीम गर्ल म्हणतात. हेमाही नेहमी त्यांच्यासोबतच्या आठवणीने प्रेमाने जपतात. त्यांचं प्रेम सिद्ध करतं, सत्य, संयम आणि समर्पण असेल तर कोणतंही नातं काळाच्या कसोटीवर टिकतं.
ही आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेम कहाणी, जी आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. सुंदर, भावनिक आणि अविस्मरणीय. आज धर्मेंद्रजी आपल्यासोबत नाहीयेत. त्यांचा आवाज, त्यांचा हसू, त्यांचा स्टारडम आणि सर्वात महत्त्वाचं हेमासाठी असलेलं त्यांचं अपार प्रेम आजही लाखो चाहत्यांच्या मनात धडधडतंय. हेमा मालिनीच्या डोळ्यात आजही त्यांच्याबद्दलचा तोच आदर, तीच माया दिसते. तिने आजवर कधीच मोठमोठे शब्द बोलले नाहीत, पण तिच्या शांत स्वभावातून, आयुष्यभर जपलेल्या आठवणींतून दिसते की धर्मेंद्र फक्त तिचं प्रेम नव्हतेच, ते तिचं आयुष्य होते. त्यांचं लग्न, त्यांचा संघर्ष, समाजाचं दडपण, 2 वेगवेगळी कुटुंब, हे सगळं असूनही दोघांनी एकमेकांना घट्टपणे धरून ठेवलेलं. हेमा मालिनी आज त्यांच्या सहवासात घालवलेल्या आठवणींना आठवते आणि चाहत्यांना देखील आजही त्यांच्या प्रत्येक आठवणीने डोळ्यात पाणी येतं. त्यांनी आयुष्यभर 2 घरं नाही सांभाळली, तर 2 प्रेम जपली. एक कुटुंब म्हणून आणि एक मनाच्या धकाधकीतील साथीदार म्हणून. धर्मेंद्र गेले, पण प्रेमाची ज्योत अजूनही पेटती आहे. हेमा मालिनीच्या हसण्यात, त्यांच्या आठवणींमध्ये आणि बॉलिवूडच्या प्रत्येक कोपऱ्यात. जगाने हिमॅन गमावला, पण हेमा मालिनीने तिचा जीवनसाथी, आणि म्हणूनच त्यांची प्रेम कहाणी कधीच संपणार नाही, कारण खरी प्रेम कहाणी कधीच संपत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.